फक्त या आंदोलन आम्ही करत असताना त्याच्या समोर येणं, प्रसिद्धीचा स्टंट करणं, प्रसिद्धीसाठी हे आंदोलन आहे. बाकी काही आंदोलन आहे, आमचं आंदोलन आहे ना, मग त्याला प्रसिद्धी मिळू नये, त्यांच्याला थोडीशी मिळावे. सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते, मीडिया पण हे करतो, त्याच्यामुळं हे सगळं नाटक आहे. मला असं वाटतं नाटकाला जनता काही बोलणार नाही. नाही, महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रतिआंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. काही आवश्यकता नाही. लोक जाणतायत, लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांना सुद्धा आणि सर्वसामान्यांना सुद्धा वेठीस धरतायत. या राज्यातील जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, लोकांमध्ये तेढ निर्माण करायची, वातावरण खराब करून दंगली घडवायच्या, हे काम महाविकास आघाडी करते. छत्रपतींच्या बाबतीतली जी घटना घडली त्याचा आम्ही निषेधच करतो. स्वतः पंतप्रधानांनी त्याची माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी मागितली, जनतेने मागितली, आम्ही देखील माफी मागतो, परंतु त्याचं राजकारण करू इच्छित नाही. माफी मागितल्यानं प्रश्न संपत असतात का? तुम्ही पाप रोज करायचे आणि रोज माफी मागायची, तुम्हाला सोडून द्यायचं का? कारण ज्या पद्धतीनं ठीक आहे, इतके बाकीचे भ्रष्टाचार तुम्ही करताय, करत बसा, खात बसा, परंतु छत्रपती शिवरायाच्या याच्यात नाही जमणार आहे. आणि म्हणून माफी मागून प्रश्न सुटत नसतात. याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. अजून का अटक होत नाही तो आपटे? कोणाच्या जवळचा आहे तो? कोणाच्या जवळचा?